जुन्नर टाइम्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. मगाशी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो येईलच. आणि आता आपले केशव जाधव साहेब जे आहेत सार्वजनिक बांधकामाचे विभागाचे जुन्नर उपविभागीय अधिकारी हे घटनास्थळी आलेले आहेत. आता आम्ही त्यांच्या सोबत जवळजवळ अर्धा किलोमीटरहून जास्त वेळ पायी चाललेलो आहेत. आगळे साहेब आणि उतळे साहेब काही येत होते, अजून काय पोहोचले नाही. तर साहेबांनी आता बऱ्यापैकी ही जी कामं आहेत, ही जी चाललेली आहेत, ती सर्व पद्धतीने पाहिलेली आहेत. नक्की मग साहेबांच्या काय निदर्शनास येते ते फक्त विचारण्याचा प्रयत्न आहे सर. आम्ही जे गेल्या 3-4 दिवसापासून ज्या बातम्या करत आहोत त्या योग्य होत्या, कसं होतं काय नको काम करायचं आपल्याला. ठीक आहे, सरांना काय काम करणार आहे. सरांनी मगाशी पण बोलताना सांगितलं की हे जे चालू आहे खडी ही चुकीची आहे आणि त्या ठेकेदारांनी ते जीवन केलेलं आहे त्या बेसवर त्याला त्याच्यावरती कोणतंही हे टाकलेलं आहे मुरुम, म्हणजे लेअर केलं नाही, त्याच्यावर पाणी मारलं नाही आणि संपूर्णपणे रस्ता केलाय. नाही आता करतात, आता ही खडी वापरतात. परंतु सर असं आहे की हा रस्ता 3.5 किलोमीटर पर्यंत असाच करण्यात आलेला आहे एका तामात. तसं काय विषय नाही, प्रोसिजरलीच करायला लागलंय. कुठं खडी खराब आहे तिथं आपण काढून घ्यायला त्याला. कुठं कुठं खडी खराब आहे आपल्या निदर्शनास आले बघावं लागेल आता तिथं कुठं कुठं काय आहे ते. मग आता पण कामं चालू आहेत, मग तुम्ही त्यांना काम थांबवण्याचे आदेश देताय की कसं आहे? हे आता व्यवस्थितच करायला लागलं ना. हा, आता हा एवढा जो पीस आहे जवळजवळ 100 मीटर असेल अंदाजे, हा चांगला करत आहे. पुढे कुठं खराब आहे, चला दाखवा चला. पुढे तसंच आहे ना चला, ती खडी. चला सर. तर सर आपल्या सोबत येत आहेत. करायला लागले ना, हे सोडून काम कसं व्यवस्थित होईल हे बघा. नाही पण आता जे काही जनतेला व्हायरल करणार हे करणार त्याचा उपयोग नाही. सगळे काय व्हायरलचं म्हणजे काय चुकतंय का आमचं काही? नाही कुठं खराब आहे ते सांगा. मी अर्धा किलोमीटर तुम्हाला तेच सांगतोय की सर, मी तुम्हाला ती खडी हे व्यवस्थित करायला लागले ना. ही ठीक आहे, पुढे चालू ना सर, पुढे खराब आहे. तुम्हाला बोलायचं नसेल तर अजिबात सक्ती नाहीये, परंतु वस्तुस्थिती ही तुम्ही मान्य करायला पाहिजे किंवा पाहिली पाहिजे. इथं आता काय केलं, सगळ्यात बातम्या आल्याच्या नंतर ही खराब खडी उचलून घेण्यात आलेली आहे आणि चांगली खडी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे, दिसतंय. आणि आता हा, आणि अशा पद्धतीनं हा पूर्ण जो परत पीस आहे तो पूर्ण पीस असाच खराब खडीमध्ये केलेला आहे. कुठं खराब आहे तिथं बघू ना आपण. हे मग मी तुम्हाला दाखवलं की सर, आता ते खराब नव्हतं का चेंज करून घेता येईल सर? हे बघा, तुम्ही शाखा अभियंता आहेत सर, सिनियर आहेत. ओके, तुम्ही बोलू नका प्लीज. कुठं खराब आहे ते आपण व्यवस्थित काढून करायला लावू त्याला. कुठे मग आता काम चालू आहे, ते कसं आहे? आता चालू आहे का बंद आहे? काम चालू आहे ना तिकडं. तिथं कुठं कुणीच नव्हतं ना त्या ठिकाणी आपण येत होतो ना त्यावेळी काम सुरू होतं. मग आता तुम्ही ते काम चालू ठेवणार कसं करणार? कुठं खराब आहे तिथं आपण दुरुस्त करायला लावू त्याला. तुम्ही येऊन काय केलं मग आता? काय केलं म्हणजे? तुम्ही चेक नाही केलं का? हे बैठलं नाही का आता हे? काय पाहिलं? हे अहो, आपण जवळजवळ अर्धा किलोमीटर पासून पायी येतोय. हो ना. मग काय पाहिलं तुम्ही? काय बघताय? दाखवलं नाही का ते खडी वगैरे? बैठलं ना मग ते. मग कुठं खराब आहे ते चला, कुठं खराब माझी आहे? रिक्वेस्ट आहे, हे बघा दर्शकांनो, हे बघा. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला बदनाम करत नाही. सरांबरोबर आम्ही व्यवस्थित हा, मग करून दाखव ना घ्यायला सर, मग आम्हाला खराब आहे. मी तुम्हाला दाखवलं की इथं खराब लावू. आहे, येताना बैठलो ना आपण. पाहिलं. हा, मग मग काय विषय आता? आम्ही तेच विचारतो का त्याच्यावर काय कारवाई मग होईल? कुठं खराब आहे ते काढून घ्यायला लावू असं बोललं ना तुम्हाला. मग आता काय ते काम चालू राहणार आहे की थांबणार आहे, कसं आहे? आता काय चालू आहे का थांबलेलं आहे? रोज काम चालू असतं, तुम्ही आलेत म्हणून बनते. कुठं खराब आहे तिथं काढून घ्यायला लावू आपण. सगळीकडे काहीच खराब आहे ना अडचण सर, नाही. चला ना माझ्यासोबत, सगळीकडे खराब आहे. आलो की आपण आता बघायला. मग तुम्हाला काय निदर्शन झालं? मग कुठं खराब आहे ते काढायला लावू की म्हणतो की. कुठं खराब आहे? तुमच्या दिसलं नाही तुम्हाला खराब आहे म्हणून? तुम्हाला दिसलं नाही काय? हो, तुम्हाला दिसलं नाही? मग मलाही बघतच आलो ना मी ते. मग तुम्ही काय पाहिलं? मग जे खराब आहे ते काढून घ्यायला लावू असं म्हणतो मी ते. पण खराब आहे का? काय बाबा आता बोलायचं आता ह्या अधिकाऱ्यांना? नक्की मी तर चांगलाच अधिकारी समजत होतो. साहेब हे चुकीचं आहे सर. तुम्ही आपण अर्धच झालंय, तुम्ही एवढं त्या बोलले आपल्या संग, आपली चर्चा झाली सर. आपण तुम्ही बघा ना सर, तिथं आपण पाहिलं ना, तुम्ही काहीच केलं नाही. ते जवळपास तिकडून सुद्धा आहे ना. हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे, बाकीच्या ठेकेदाराला तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये दगडे आणायला लावता, ह्या ठेकेदाराला इथून विहिरीचे डबर आणायला अलाउड कसं केलेलं आहे? कुठून आणावं हे काय विषय नाही. चांगल्या क्वालिटीची खडी आणणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे ना? हा. मग ही चांगल्या क्वालिटीची खडी होती का? हे ही कसे एक नंबर खडी आहे. ही बाकीची इथून 100 मीटर पासून पुढे ही चांगल्या क्वालिटीची खडी आहे, सर. अहो ते खराब असेल तर काढायला लावू ना अहो, आपण आता त्याला. खराब आहे, तुम्ही काय पाहिलं मग? मग तेच बघितलं ना आपण येताना. आपण 1 तास पाहतोय सर, 1 तासापासून हिंडतोय. हो. गप्पा टप्पा सगळ्या बरोबर व्यवस्थित आहे झाल्या ते. आपल्या, हो. ठीक आहे. हो. आता बातमी सुरू आहे, याच्यामध्ये काय, याच्यामध्ये नाही. काहीच नाही ना ते. आता विषय असा आहे का अख्ख्या या इथपर्यंत तुम्ही स्वतः पाहिलं, ती खड्यात दगड्या हातात घेतल्या, फोडीत होते,
नावं ठेवीत होते, नाही, सगळं बघू झालं. बघू ना आपण ते बरोबर आहे की जे नाही? जे काय खराब अहो, आहे बघा मला अहो, सांगा, तेच बोलण्यात अर्थ नाही. तेच जे मग मी पण खराब- नाही म्हणत. तुम्ही जे खराब आहे ते आपण काढून घ्यायला पण लावू. तुम्ही दाखवा ना कुठं खराब आहे, तुम्ही सांगा ना. माझं काम चालू ठेवायचे आदेश आहेत का पण मी ठेवायचे? काय बोलायला लागलो? हम्म. काय बोललो मी? काय बोल, जे खराब आहे ते मी काढून घेऊ. आपण कुठं खराब आहे ते सांगा ना मग. आता ते बघू ना आपण कुठं कुठं खराब आहे ते. मग काय पाहिलं मग एवढं टाइम? मग तेच बघितलं ना मी चला आता. ना मग बघू. चला. चला चला ना ते. चला ना, निघून जाऊ नका सर प्लीज. कुठं खराब आहे तिथं थांबा, चला. तिथं आपण चला ना, तुम्ही जवळपास एवढा अंधार. चला, चला ते. ठीक आहे, आम्ही आमच्या गाडी द्या. बघा, आम्ही प्रेक्षकांनो व्हिडिओ आम्ही पोस्ट करणार नाही आहोत. हे काम चुकीचे आहेत ते दाखवायचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्या गाडीमध्ये बसतो. आमची गाडी खूप लांब आहे. साहेब चालले, ठीक आहे. अहो, इथं जर नीट हे बारबाई सर जर आले तर डोक्यावर हात मारून घेतील. गरज नसताना इथं विनाकारण यांनी चला ना, आम्ही येणार. चला, पायी पायी येतो, तुम्ही या तर चला. आमची गाडी तिकडे आहे. गाडीत बसा ना ते. हा, मग येतं गाडी काय आता, काय इथं आणू का गाडी? का ती आपोआप येईल का? ती रिमोट कंट्रोलची गाडी कसं? आपण तुमच्या गाडीत कसं काय बसणार सर? काय फरक पडणार आहे काय? भारत पाकिस्तान आहे काय? काय फरक पडणार आहे ते? शासनाचीच गाडी आहे ना. सगळे एकच आहे ना. मग असंच आमची अपेक्षा आहे साहेब. तुमचे अधिकारी म्हणतात का त्या याला नाव ठेवू नका. कोणला? माग बसा. उतळे साहेब म्हणतात का तुम्ही यांना चांगलं म्हणता. इकडे, इकडे, इकडे बसा. हात आहे ना. मागं बसा. येऊ दे, चला बसा, काय हरकत नाही, चला. जाऊ दे. तर नमस्कार, आपण हे चाललेलो आहे आज जाधव साहेबांच्या गाडीमध्ये. धन्यवाद जाधव साहेब, तुम्ही आम्हाला तुमच्या गाडीमध्ये बसायला एवढं मोठं बंद दाखवलं. पण इथं बी जरा हे बघा तुम्ही, आपण जवळपास किती वेळ चालत आलोय. चला सर, काय होते अंधार पडल्यामुळे आपल्याला दिसणार नाही ती कसं येतं गडी. कुठेतरी बातम्यांचा असर झाल्यामुळे इथलं जे आहे, इथं जवळपास 100 मीटरच्या रेंज मधली खडी काढून त्यांनी आता चांगल्या दर्जाची खडी टाकलेली आहे. परंतु जे काम G1चं व्हायला पाहिजे किंवा G2चं व्हायला पाहिजे तसं काय होत नाही. तर इकडे पण उकरलेलं आहे. तर सरांकडूनच आपण जाणून घेऊया का बाबा आमचं काय चुकतंय का. आमचं चुकत असेल तर सांगा तुम्ही, काय आम्हाला वाद तांटा करायचं नाहीये. चला पुढे सर, आता हे उकरायला लागेल. आता आपल्याकडे फावडं नाही सर. तुम्ही हे- चला तिथं पुढे दिसतंय ना डोळे. अहो, वरती ओपन खडी आहे, ही तर उकरली तर तिथे सेमच आहे सर. बघा, उकरायची असेल फावडा असेल तर चला उतरूया आपण. तुमचं म्हणणं तसं तसं तर तसं. ते अधिकच थोडं आणले बरं इकडे घेऊन. तिकडे मोकळी खडी आहे ना, एवढा वेळ. अहो, काय होते सर, अंधारामुळे ते दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये. माझी रिक्वेस्ट, आपण ती पुढे जाऊन मोकळीच खडी आहे सर. बघा आता हे काय आहे. नाही बघा ना, नाही माझं काय म्हणणं आहे, हे बघा हे कॅमेरामध्ये दिसणार नाही तर हे बघा तुम्ही सगळे हातात घेऊन बघा सर. आमचं काय म्हणणं आहे का आम्हाला काय घेणं नाही. हे बघा इकडं, हा एकटा आम्ही बांधतोय विनाकारण. का बांधतोय हे काय विषय, हा वस्तुस्थिती आहे ना. हा, तुम्ही गारपाट दगड वापरता सर आणि याच्यातच काम चाललंय. G1 G2 G3 नसतंय एका दामात. हाय का त्याच्यामध्ये क्रश सॅन टाकली म्हणजे ती बुटी खडी असते, दाबून घेतलंय. आता फक्त चाललंय. तो घोडीला टोनगा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं साहेब? का आम्ही अशा बातम्या करतोय? तेच आहे सगळं. तुम्ही खाना कुठं बी. ते खोदालो नाही. माझं खोटा असेल तर तुमची चप्पल घ्या ना आमच्या तोंडात घाला. टिकाऊ घेऊन आपण असा विषय नाही राजे. तुम्ही लक्ष देताय, तुमचं अभिनंदन आहे. उलट असं तर मी समजतो, माहिती आहे का. नाही, नाही, लक्ष चांगले- देते, तुम्ही अभिनंदन करताय पण साहेब. चांगले क्वालिटी खडी वापरूनच काम करून घेऊ आपण. जिथे इथं खराब आहे त्याला काढायला लावू ना. असं काय विषय साहेब नाही आपले त्याला. 3 दिवसापासून तुम्ही म्हणताय मी काढायला लावतो साहेब. हे आता राजे, त्यांनी काढून मुंबईला काल टाकलं. मीटिंग होती. हो माहिती आहे ना, तुम्ही मीटिंग असताना मला फोन मग केलाय. तरी बाहेर येऊन मी तुम्हाला फोन केला, माहिती आहे का. अहो, शरद दादांना पण सांगितलं. शरद दादांनी पण तुम्हाला फोन केला होता, आमदार साहेबांनी. केलं होतं ना तरी. काय म्हणले ते? ते येऊन बघतो म्हणले ना ते. हा, मग ते मला हे त्यानेच आणलेलं आहे का. हा, मग हे सर त्यांचंच आहे ना सर. आता ही जी खडी आणली ना ही चांगली, याच्याबद्दल काहीच वाद नाही. हे खाली ही गाडून टाकली ना यांनी, बोगस आहे अख्खी.
अहो एक नंबर खडी ती दिसते ना. एखादा अर्धा नाही 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 नाही, एक बी नाही दाखवायसारखा, एक खूप छान कडी. हे फक्त बातमीदारीमुळे झाली. त्या बातम्या केल्याचा या परिणामामुळे चांगली कडी आली. पण खालचं काय? ते बघू ना खाली तशीच वापरायची बघू ना आपण चेक करू. आणि आता काही चेक करायचं दिसते की. शोधू ना हा आपण. तुमचा डाऊट काढू. डाऊट तुमचा निघला पाहिजे, आमचं तर हा. काही नाही. या इथे दिसतंय डोळ्यात. बघू ना आपण टिकाव आणतोय ते 5 मिनिटं. काही इथं पुढं सगळं किल्ले तेच आहे, सगळं मोकळे. तिथे बघू ठिकाणी इथं बी कळू द्या ना आपल्याला. चला आपण चालत चालत जाऊ. तो म्हणजे काय होते अंधारामुळे ना याच्या बुद्ध दिसत नाही सर. आणि आपण किती वेळ आलोय, आपण फक्त फिरत होतो नुसती वरची बघत. इकडं कुठं पाणी येते आणि काय होते. मी म्हणत होतो आम्ही खेकडा धरायला येतोय, हीच चर्चा चालली आपली. पाण्याचा विचार करावा लागेल ना. पाण्याचा 100% विचार केलाच पाहिजे. कसं आहे ओव्हर टॉपिंग जर होत असेल रस्ता करून फायदा नाही ना. ते पाण्याचं ते मग त्या निचरा झाला शेडीवर पाहिजे. कुठं करायचं आहे हे तरी बघावं लागेल ना. 100% बरोबर. पण हे म्हणजे तुम्हाला पण बघावं लागते. ठीक आहे. नाही, तुम्ही म्हणले ना वर बघायला लागले, वर पण बघावं लागते कुठं पाणी. डोंगर इंजिनियर कसं म्हणून आहे, तुम्हाला सर्व्हिस बघायला लागते. सगळं उद्या बघावं समजा लागेल तुम्ही ना. गटारच नाही काढलं, याच्यावर थारवळ पाणी साचले होते, खड्डे पडणार ना. ना ते. चला आपण तिथे जाऊ ना सर, पायी पायी. आपली गाडी आली ना. अच्छा, ते गाडीत काय? ठीक आहे. हा खोदून आपण बघू ना. डाऊट निघून जाते ना. डाऊट काय जाता तुम्ही पाहिलं ना मागे बघू दोन ना डाऊट. आपण, बघू आपण खोदूनच बघू ना. तुमची शंका आमची शंका निघून जाईल. मग आता एवढं टाइम आपण काय करत होतो? अहो आता सुरुवात झाली ना. आपण इतके वेळ सर्व्हिस चालू आता नाही. सर्व्हिस चालू आता ना. मला नका देऊ. काय होते मी खाली खोद- लोक वाईट कमेंट करतात मग अधिकाऱ्यांबद्दल. मी खोदतोय ना. वाईट कमेंट नाही होणार. नाही, अधिकाऱ्यांबद्दल नाही वाईट होणार. कमेंट करतात खाली. नाही तुम्ही होणार. बघा आता ही बातमी. तुमचं डायरेक्ट तुमच्या नाव माहिती लिहिलं. म्हणून सांगतो आम्ही चुकीचे काम हे बघा. करीत नाही. टिकाऊ घ्या. काय नाही का? नाही हा? का? चला ना मोकळे. पुढे नाही नाही टिक- तिथं. अहो ती गायब झाली. तुम्हाला घाबरून पळून गेली साहेब. जाऊ द्या. आम्ही आलो ना ते का ते बंद ऐका ऐका करा. नाही नाही, बंद नाही नाही. हे बघा आपण तिथपर्यंत बघू. आता नाही टिकाव ठीक आहे. लोक तुम्हाला ठेकेदार सहकार्य करीत नाही. तुम्ही सांगताय काम बंद करा तरी तो ऐकत नाही. म्हणजे त्या काय नक्की तो ठेकेदार स्वतःला समजतोय. बरं आमचं असं म्हणणं नाही ना का बाबा तू जवळून खडी आणली, तू समजा 60-70 लाखाचं बचत झाली, चांगली गोष्ट आहे बाबा. तेव्हा नशिबाने चांगलं दगड मिळत असेल तर आण. 1 कोटीची बचत होते, पण तू ते नीट तर कर. हे काय ओपनच सगळीकडे द्यायचे. चला आपण चालत जाऊया अजून. ते मातीचे मुरुम वगैरे ते बघा पुढे बी आहे. काय किती टक्के आहे? नाही बोला आता 2% आहे का याच्यात? ते नाही आमचं पर्सेंटेज चाललंय. व्हाईटचं किती आहे? मग किती वाईट म्हणा बघू ना. याचा चला जरा आता तांदूळ वेचलं सारखं याचं बा तुम्ही. तसं नाही. तांदूळ काय याचे कॉमन त्यामुळे मी सांगतोय का दिवसामध्ये करा, ते कळत नाही. काय याला काही स्पॉट नाही काय? आहे ना. मग तो धरला ना मी. कुठं धरला? स्पॉटच म्हणतोय मी तो. 2% आहे का ये? अहो अख्खं 100% आहे सर. या बघा इथं दिसत. येऊ का इथं तर चांगलं दिसतं. मग आता म्हणणं काय पुढे जाऊया ना, म्हणून मी जीव तोडून सांगतोय का रात्रीचं काहीच कळणार नाही. आपण जरा जाऊया ना इथं पुढे. इथं दिसतंय ना. विजिट पण घेता येईल. क्वालिटी कंट्रोल तुम्ही इटा दिले ना आता ते दगड म्हणून रिपोर्ट देतात. वाह चेक करते ना. आगळे साहेब तुम्ही असं म्हणता काय? मला तर हसा आली बरं का आता. हे काय आहे बघा आता हे ओपन आहे ना. हे 2% तुम्ही म्हणता आगळे साहेब. मग हे इथे हे बदलायला पाहिजे इथं. आणि मग असे सिलेक्टेड पीस काढून सिलेक्ट नाही. अख्खं चला माझ्यासोबत. अख्खच ते काय सिलेक्ट आहे? चला ना मला दाखवा ना. सिलेक्ट आहे म्हणता ना तुम्ही. हे सिलेक्ट आहे का? अहो तो जो आवटी आहे ना त्या आवटी हुशार आहे या जाधवपेक्षा. त्यांनी काय केलं मिक्स करून वापरले खराब आणि चांगली. त्याचं असंच कामी.
अहो हे काय काय आता मला सांगा, काढा हे, चला. 1 2 स्पॉट 3 नाही, याला नाही, हा याला नाही. 4 हे 5 स्पॉटेड, याला नाही. चला ठीक आहे, राहू दे. ठीक. नाही नाही, हे चुकायला मी हे काय इच्छितोय, काय मी इच्छितोय का? हे इच्छितोय, हे काय आहे? चला ना, यायचं तर तिकडे बघा की खडीचं तिथं ठेवलंय बंच. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणणार आम्ही. तेच आहे ना. हो करावं इकडे सर, तेच आहे ना सगळे स्पॉटेड. ते बाकीचे ठेकेदार एवढं लांबून का आणतात मग हे डबार? येडे बिडेत का काही एवढं पैसे खर्च करतात? असंच आणायचं ना इरीच, स्वस्त मस्त. काय रे मित्र, बरोबर आहे का नाही? ते काय येड्यात का ठेकेदार? ते बरोबर. मोठमोठे ते कुठून आणतात माहिती का डाबर? कुठून? आंबेगाव तालुक्यातून. कोणते हे डबार का? नाही 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 नाही, ते बाकीचे. बाकीचे आता हे रस्त्याला लावला गुढेला वाडा, ते जाऊ दे. नाही, हे विहिरीचं डबार वापरलेलं आहे. विहिरीचं ना? विहिरीचं. साहेबांना सांगा. मी गावातलाच आहे. हे विहिरीतलं इथलं शेजारी इथं विहीर खोदले ना, आमचे गावातला एक माणूस आहे, विकास रावते, त्यांच्या विहिरीचा डबार आणलेले. विकास रावते कोण आहेत? तो गावातला एक मुलगा आहे त्यांचे. हा ना. बघा आता हे काय सर, हे बघा सर, माझं म्हणणं हे बघा, तुम्ही बघा कुठं काय तुम्ही म्हणता विचारतोय, मी कायला विचार? अहो इथं आता टाकली ना, याच्या खाली उकरा. नंतर टाकली. अहो पण हे उकरा ना मग, याच्या खाली तेच आहे. याच्या खाली होती ती हे फक्त काय केलंय, पावडर घेतली, तोंडाला फासली, पण खाली काळच आहे ना थोबाड, ते उकारलं पाहिजे, पुसली पाहिजे पावडर ना. अवघड आहे. उतळे काय मला म्हणतात का मी काम बंद केले, माझ्या पुढे नाही ठेकेदार, आणि मला सांगतात तुम्ही जाधव साहेबांचं कौतुक करताना मला का नाव ठेवता? आता काय बोलू मी? नाही नाही, आम्हाला काय घेणं देणं नाही मुळात. जाधव साहेबांनी वाईट केलं तर आम्ही जाधव साहेबांचं वाईटच बोलणार. आम्हाला काय हे नाही, जाधव साहेब का आमचे काही दुश्मन नाही ना दोस्त पण नाही. हे चांगले. अहो हे वर टाकले, पावडर लावली, फेरन लावली. फेरन लावली होऊन काय काळ्याचं वर होत असते का? असंच ती खाणे पाहिजे ना. हे अख्खा पीस तसा आहे. बारबाई साहेबांना माझी रिक्वेस्ट आहे, कार्यकारी अभियंता माझ्यासोबत उपविभागीय अभियंता आहेत केशव जाधव साहेब, खूप चांगलं काम करतात. त्यांच्या कामाबाबत माझी काही तक्रार नाही, परंतु हे काम चाललेलं याच्याबाबत तक्रारी बोगस काम चालू आहे. क्वालिटी कंट्रोलला बोलवून क्वालिटी कंट्रोलचं काय तेच आहे ना, पण तुम्ही आता हे काढलं पाहिजे ना. ते क्वालिटी कंट्रोलचा दौरा घेऊ आपण, दाखवू त्यांना, ते जसं सांगतील तसं काम करू. परत मग हे काढायचं नाही, ते सांगतील ना येऊन, आता ते बघतील ना. ते हा हा हा. शेवटी क्वालिटी कंट्रोल अहो घराच्या दगडी तुम्हाला डोळ्याने दिसत ना क्वालिटी कंट्रोलचा काय विचार? मग ते जे खराब आहे ते काढायला लावून आपण त्याला, ते सगळंच खराब आहे पाहिलं सर, तुम्ही बाजू घेताय सर. जे काय खराब आहे. मग आता काढायचं नाही, मी काय काय बोलतोय मी, जे काय खराब आहे ते काढायचं. हा हाय काढायचं ना. मग कधी काढायचं? क्वालिटी कंट्रोल वाले आले, हे डोळे देखत दिसतंय, हे गारपट दगडी लोक सांगतात हिरीचं रबारी, ते नाही ऐकायचं. क्वालिटी कंट्रोल वाले मातीचा दगड दाखवितात. कसं काय? कसं काय? तुमच्या कांचा रस्त्याला खड्डे नाही, कुठली बातमी कुठं फिरवतो कांच्या आपण? सिमेंटच्या रस्त्याला खड्डे नाही. क्वालिटी कंट्रोलचं सांग. हे बघा मला काय आहे, तुम्हाला दिसतंय ना सर, ते फक्त तुम्ही सांगा ना. मी काय बोलतोय तुम्हाला, तेच विचारत राहताय तुम्ही. जे काय खराब आहे ते आपण काढायला लावू त्याला. मग आता हे खराब होतं का चांगलं होतं आपण बघितलं ती? मग ते काढायला लावू ना, जे काय खराब आहे ते. कधी निघाली कधी निघाल म्हणजे आता त्याला सांगता येईल. म्हणजे आता तुम्ही सांगणार? हा, मग काय करणार? बर, मग आता हा पीस आहे ना, असाच 3 किलोमीटर पर्यंत आपल्याला चालत ते जायचं का? बघू ना. ते ठीक आहे, मग आता माझी अशी रिक्वेस्ट आहे, याचं काम स्टॉप करा. थांबू ना ते आपण. तुमचा थांबू काय अडचण नाही. मी आणि एक त्याला- बघा तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याला, थांबून टाक म्हणून काम. इथे विचार काम चालू आहे, त्याला इतका माझ आहे ना, जाधव साहेबांना मुजीत नाही, त्या उतळे तर काही समजच नाही. आम्ही आणि मीटिंग नाही. मध्ये वगैरे असल्यामुळे इकडे येऊ शकलो नाही. तुमच्या एका फोन पळत येते ठेकेदार, माझं कसं काय थरकाप नाही पडतो, थरकाप असा दान 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 दान. आज कसं काय नाही सरांचा आला एखादी मग आता एक आहे का तरी कुत्र तरी दिसते का रस्त्यानी? एवढी दहशत आहे तुमची. आलं. बघून
ठेकेदार पळाले सर्वेर पळाले काय सुपर ठीक आहे काय हरकत नाही. जाधव साहेबांकडे आमचं हे आहे, जाधव साहेबांनी आता सांगितलेलं आहे हे जे काय आहे खराब मटेरियल हे मी काढायला लावतोय आणि हे काम बंद ठेवायचं असं सांगितलंय. पण उद्या जर काम चालू झालं तर मग जाधव साहेब याच्यामध्ये पार्टनर आहे का याचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. हे बघा आमचं काय म्हणणं नाही, जाधव साहेब त्यांचं काम करतात, पण जर ते असं राहिलं तर मग आम्हाला तसं म्हणावं लागेल. पाठीशी घालणं आहे का? तर सर्व व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. जाधव साहेब धन्यवाद. आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या मार्गी लागा, आमची काय तुमच्याबद्दल तक्रार नाही आणि तुम्ही आमच्यासोबत बोललंच पाहिजे अशी बी सक्ती नाही. तुम्ही मगाशी म्हणत होते आमचं काय म्हणणं घेऊ नका, मी म्हणलो ठीक आहे आम्ही जातो, परत तुम्ही बोलवलं. ठीक आहे आवटी जे कोण आहे काहीतरी नाव दिसते त्यांना फोन लावतात सर, इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे, फोन लावतात, ठीक आहे काय हरकत नाही. हा चला ते चालू आहे फोन. ठीक आहे सर, तर आता सर गेलेले आहेत, आम्हाला अपेक्षा आहे सर म्हणल्याप्रमाणे आता उद्या तसं होईल, हे काढण्यात येईल आणि हे काम जरा बंद होईल आणि क्वालिटी कंट्रोलचा काय विषय त्याच्यामध्ये दिसतंय ना डोळे देखत. ठीक आहे आपण प्रयत्न केला आहे प्रेक्षकांनो, आमचं काम आहे, आम्ही ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आमची काही चूक असेल तर तुम्ही मांडा आणि ह्या अधिकाऱ्यांचं जर बरोबर असेल तसं म्हणा, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही फक्त काय आम्हाला काय पगार नाही, ह्या अधिकाऱ्याला 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये पगार मिळतोय, परंतु ते त्यांचं काम करत नाही. पण आमचं आम्ही पदरमोड करून या ठिकाणी येतोय. 3-4 दिवस झाले, रात्री येतोय दिवसा येतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा काय व्हिडिओ इथे स्टॉप होणार नाहीये हे पण तुम्हाला सांगतो. याचे अनेक पार्ट येतील ते तुम्ही पहा आणि कोणी जर सबस्क्राईब नसेल केलं तर जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. आमचं एक मेंबरशिप आहे, समजा काही मेंबर तुम्ही जर केलं तर काही इतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हिडिओ आहे ते खास तुम्हाला बघायला मिळतील. तर माझी रिक्वेस्ट आहे ते मेंबर देखील तुम्ही आमच्या चॅनलचे व्हा. कुठे जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स, नाणेघाट जुन्नर.